नमस्कार, मी सोमनाथ सुखदेव सुतार, राहणार खेडबोशे, पण माझी शेती आहे शेवत्यामध्ये. मग माझा हा गहू अर्धा एकराचा प्लॉट आहे. मग त्यानंतर 1.5 महिना झाला गहू लावून. मग गहू एकदम व्यवस्थित दिसतो या, पण मावा पडला आहे त्या गव्हाला बुडात, आणि त्याला लाल भोंगा बी झालेला आहे. मग ती कायसाठी झाला काय माहीत नव्हतं. मग मी पेरणावाल्यांच्या साहेबांची भेट घेतली पंढरपूरला, आणि मग त्यांच्या नियोजनानं आता चालू केलं. एक फवारणी झालेली आहे पहिली. मी पेरणा बीजमधून तणनाशक आणलेलं होतं, ती मी मारून घेतलेलं आहे. तण अजिबात नाही आहे सध्या. रिझल्ट 1 नंबर आलेला आहे मला. तणनाशक मारून झाल्यानंतर कुचंबल्यावनी गहू मला दिसला. मग कुचंबल्यावनी गहू दिसल्यानंतर मग मी पेरणा साहेबांकडे गेलो पेरणा बीजमधून आणि त्यांच्याकडून मी औषध घेतलं. त्यांनी सांगितल्या पद्धतीने की तिथं मावा वगैरे पडलेला होता, ती मी सगळी माहिती दिली. किडं वगैरे होतं. मग असं गहू एकदम असा म्हणजे ही पडलेला होता, तांबूस कलरचा थोडा, म्हणजे पडलेला होता पूर्ण. आणि आता असं बघितलं तर मावा पडलेला होता. मग पेरणा बीजमध्ये गेल्यानंतर त्या साहेबांनी मला काय केलं की ती सांगितलेली वस्तुस्थितीप्रमाणे मावा वगैरे होता. मग त्यांनी 10चा फॉर्म्युला मला दिला, आणि ती मी सध्या फवारत आहे. मग ती मी फवारलेला आहे. मग 2 दिवसांनी साहेबांनी मला सांगितलेलं आहे त्याचा रिझल्ट येणार आहे. मी असं पानं तोडून नेलते. माझ्या घावावर लय असा मावा, तुडतुडं, कुठं आळी होते. आणि मग आता हे काय काय म्हणले, तुझ्या हातात गहू येत नाही. मग मी हे पानं तोडून बीज भांडारमध्ये गेलो, आणि तिथं मेन मालकाला दाखवलं, आणि हे म्हणले औषध देतो तुम्हाला, ह्याचा रिझल्ट बघा तुम्ही. मग ते नंतर त्याने औषध बघून त्या पानावरचं ते मला औषध दिला त्याने. मग मी भिजवून 4 दिवस झालं. 4 दिवसानंतर मी फवारणी केली. नंतर मग बीज भंडारमधले साहेब आल्यानंतर मग त्यांनी मला फोन केला. मी कामावर होतो, आणि 11 वाजता आले साहेब. आणि नंतर मी भावाला म्हणलं, फोन केला बंधुराजाला आमच्या, आणि ते म्हणलं साहेब आले तर अशा प्लॉटमध्ये आपल्या गावाच्या जा. मग बी तिथूनच आणलं होतं मी. नंतर मग बंधुराज आमचा आला. मग त्यांनी काय असेल ते त्यांना माहिती दिली. औषध फवारून घेतल्यानंतर 4-5 दिवसात हाताला असा मावा लागतो, हात फिरवला गव्हानं तरी असा हात ओलगार, हाताला सगळा मावा असा चिटकत होता. मग ती बीज भंडारमधून औषध त्यांनी दिलेलं ते फवारल्यानंतर म्हणजे काही सुद्धा मावा राहिलेला नाही. 1 नंबर माझा प्लॉट सध्या आहे.